आज नेमकं असं काय झालं का माझं बाळ इतकं खुश होऊन नाचत होतं. चला तुम्हाला समोर सांगते. त्या अगोदर घरातली सगळी कामं आवरली संध्याकाळची आणि नंतर आले किचनमध्ये. भांडी वगैरे आवरून घेतली. सगळं भांडी जागेवर ठेवायची होती, ते सुद्धा जागेवर ठेवायला घेतले. कधी-कधी आहे ना, काही गोष्टी इच्छा नसल्या तरीसुद्धा कराव्या लागतात. तसंच काही माझ्यासोबतसुद्धा होतं. आज आहे ना, खरं तर जेवण बनवायची किंवा किचनमध्ये स्वयंपाक करण्याची इच्छा नव्हती. पण काय करणार, पोरांसाठी करावं लागतं आणि त्यामध्ये त्याची रोज नवीन फर्माईश असते. तर तो भांडी वगैरे घेऊन आला. त्याला आज खायचा होता नूडल्स किंवा पास्ता बनवायचा होता. तर मी बोलली, पास्ता तर नाही, पण आज मी तुला नूडल्स बनवून देते. आणि कधीतरी पोरांनी मागितल्यावर द्यायला लागतं. सारखं-सारखं आपण रोज तर देत नाही. आणि आज त्याची खूप इच्छा झाली होती, तर म्हटलं चल बाबा तुला बनवून देते. तसं पण त्याच्या पप्पाला जेवायचं नव्हतं. आम्ही दोघं जण आज जेवायला होतं, म्हणून म्हटलं ठीक आहे, मग मी पण तेच खाईल. तर मग त्याच्यासाठीच मी इथं नूडल्स बनवायला घेतले. सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या, जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या, आणि काही सॉस वगैरे घातले. छान मस्त असे नूडल्स बनवायला घेतले आणि खरंच नूडल्स छान झाले होते. थोडेसे फिके बनवले होते, कारण त्याला तिखट तो खात नाही म्हणून. आणि तो तर एवढ्या आतुरतेने वाट बघत होता ना, त्याला वाटत होतं कधी बनेल, का मम्मी बनवते का मीच बनवू, असं त्याला झालं. आणि म्हणूनच तो आज इतका खुश होऊन नाचत होता. तर इकडे त्याची रिॲक्शन बघा. चला मग भेटू उद्या, तोपर्यंत बाय. श्री स्वामी.